अभिराम, काय बोलतोयस तू? बरोबर बोलतोय आई. तिला मी दिलेली अंगठी कुठे आहे? खोटी अंगठी ठेवून तुम्ही माझ्या नजरेला धोका देऊ शकता, माझ्या मनाला फसवू शकत नाही. लीला, मी तुला आधीच सांगितलं होतं, ही अंगठी माझ्यासाठी माझा जीव आहे. ही खोटी अंगठी का ठेवली इथे? बोल काहीतरी. I'm asking you something. अय्या, म्हणजे अंगठी हरवली? हरवली का विकली यांनी? माफ करा, आम्ही गरीब आहोत, पण लेकीच्या साखरपुड्याची अंगठी विकण्या एवढे निर्लज्ज नाही आहोत. प्लीज आमचा अपमान करू नका. अरे अंगठीच्या जागी खोटी अंगठी ठेवली. अपमान नाही होईल तर काय होईल तुमचा? तुमची हिम्मत कशी झाली असं करायची? हे बघा, तुम्हाला जेवढे पैसे हवेत ना तेवढे पैसे घ्या, पण आमच्या अंतराईंची आठवण, त्यांची अंगठी आम्हाला परत द्या प्लीज. जाऊ द्या दुर्गा वहिनी, आता बोलून काय उपयोग आहे? हा, आपण पोलिसांना बोलवूया, म्हणजे सगळ्यांना कळेल कोण खोटं आहे कोण खरं आहे ते. आजी, ही मुलगी आपल्या घरात आली तर या घराचं वाटोळ करेल. अख्खं घर विकेल ही मुलगी. नाही वहिनी, पण बरं झालं हे सगळं झालं ते. निदान यांचे खरे चेहरे तरी कळले आपल्याला. आधी मुलीने वडिलांना अंगठी दिली, मग त्यांनी ती विकली, आणि मग आईने ही खोटी अंगठी आणली. म्हणजे काय, ह्यांच्या घरचे सगळे खोटारडेच. हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते मला बोला. मी काय वाटेल ते सहन करीन, पण माझ्या मावशी आईशी आणि बाबांशी असं बोलायचं नाही. का? ह्यांचा पण हात आहेच ना या सगळ्यात. एक मिनिट, तुम्ही सगळे जरा शांत व्हा. मला नाही वाटत लीलाच्या घरचे अंगठी विकूच शकत नाहीत. आजी, आपल्याला काय वाटतं त्यापेक्षा काय घडलंय ते महत्वाचं नाहीये का? ठीक आहे, यांनी अंगठी विकली नसेल, पण ती हरवली आहे ना. आणि ही गोष्ट यांनी आपल्यापासून लपवून ठेवली, आणि असल्या फसव्या कुटुंबाशी आपण संबंध जोडायचे? जी मुलगी एजेंटची इतकी महत्वाची आठवण जपून ठेवू शकली नाही, ती आपलं घर, हे कुटुंब, इथल्या पद्धती कशी जपेल? तिला काहीच येत नाही. खरे, मला काहीच येत नाही, काहीच जमत नाही. नेहमी असंच होतं. माझ्या मूर्खपणामुळे मावशी आणि बाबांना ऐकून घ्यावं लागतं. मला काहीच जमत नाही, काही म्हणजे काहीच जमत नाही. श्वेता, कुठे असतो? अगं ताई, आम्ही जस्ट पोहोचलोय. आत येऊ का? फक्त 10 मिनिटं कळ काढ. आपला प्लॅन छान चाललाय. आता 10व्या मिनिटाला लीला बाहेर असेल आणि तू एजेंट बरोबर ती स्टेजवर. ठीक आहे. आम्ही आहोत, कारमध्येच बसलोय. हां, तुझ्या फोनची वाट बघतेय मी. हां, बाय. काय ग, काय झालं? 10 मिनिटांनी जायचं यात. ती अंगठी खोटी आहे तर मग खरी अंगठी गेली कुठे?
अय्या, म्हणजे अंगठी हरवली? हरवली का विकली यांनी? ही मुलगी आपल्या घरात आली तर या घराचं वाटोळ करेल, अख्खं घर विकेल ही मुलगी. आधी मुलीने वडिलांना अंगठी दिली, मग त्यांनी ती विकली आणि मग आईने ही खोटी अंगठी आणली. म्हणजे काय, ह्यांच्या घरचे सगळे खोटारडेच. जी मुलगी एजंटची इतकी महत्वाची आठवण जपून ठेवू शकली नाही, ती आपलं घर, हे कुटुंब, इथल्या पद्धती कशी जपेल? तिला काहीच येत नाही. जी मुलगी एजंटची इतकी महत्वाची आठवण जपून म्हणजे अंगठी हरवली? हरवली का विकली यांनी? तिला काहीच येत नाही. म्हणजे काय, हरवली का विकली यांनी? ह्यांच्या घरचे सगळे खोटारडे. म्हणजे अंगठी हरवली? ही मुलगी आपल्या घरात आली तर या घराचं वाटोळ करेल, अख्खं घर विकेल ही मुलगी. तिला काही मुलगी एजंटची इतकी महत्वाची आठवण जपून ठेवू शकली नाही, तिला काही पद्धती कशी जपेल? तुम्ही इथे काय करताय आणि माझा हात का पकडलाय? तुम्हाला काय वाटलं मी इथे जीव द्यायला आलीये? नाही, पण ते पण मला कसं जमेल ना? मला तर काहीच जमत नाही. असो, तुम्हाला काही वाटत असलं ना तरी प्रॉब्लेम्समुळे घाबरून जीव देण्या इतकी घाबरट मुलगी नाहीये. एकतर मी तुम्हाला सांगितलं होतं की ती अंगठी मला काही नीट ठेवता येणार नाही. अंगठी काय, मला काहीच नीट ठेवता येणार नाही. पण तरी सुद्धा तुम्हीच हट्टाने ती मला ठेवायला लावली आणि आता हरवली म्हणून शंका करताय. आणि माझ्या मावशी आणि बाबाचा किती अपमान केला तुम्ही. मी तुमची अंगठी हरवली ना, मग तुम्हाला जे काही बोलायचं ना ते मला बोला. मी काय वाटेल ते सहन करीन, पण माझ्या आई बाबांचा अपमान केलेला मला अजिबात सहन होणार नाही. आणि मुळात झाल्या प्रकारात आपल्या दोघांचीही चूक आहे. कारण अंगठी जरी माझ्याकडनं हरवलेली असली ना तरी सुद्धा तुम्ही ती मी नाही म्हणत असताना सुद्धा माझ्याकडे दिली. मला एक साधी अंगठी सांभाळता नाही आली तर मग तुमच्या इतक्या मोठ्या घराची जबाबदारी कशी काय घेऊ शकेन मी? अंकल, तुम्ही असे परफेक्शनिस्ट आहात, पण मी नाहीये अशी. तुम्हाला कळत नाहीये का? आपण एकमेकांसाठी बनलेलोच नाही आहोत. कृपा करा, पण मला इकडनं जाऊ द्या. तुमच्या मुलाला सुयोग्य आणि कुटुंबाला शोभेल अशी मुलगी लवकरच सापडेल. सरू, हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण. लीला आऊट, श्वेता इन. मला आधीपासूनच माहिती होतं की माझी तुमच्या घरात येण्याची लायकीच नाहीये. पण मी गप्प बसले कारण तुम्ही माझ्या रेवची मदत केली होती आणि त्या बदल्यात मी तुम्हाला माझा शब्द दिला होता म्हणून. अंकल, सगळे म्हणतात की लीला तू खूप चुका करतेस, पण तुम्ही माझी निवड केली आहे ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे अंकल. मी तुम्हाला अजून किती वेळा सांगू, मला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये. नाहीये म्हणजे देवा, माझ्या मुलाच्या लग्नाची स्वप्न तूच मला दाखवलीस. हे स्वप्न पूर्ण होईल असे संकेतही दिलेस आणि आता हे स्वप्न पूर्ण होतंय ना होतंय तोच अनेक अडचणी, अनेक अडथळे येत आहेत. देवा, ही का येत आहेत, कशासाठी येत आहेत, काहीच कळायला मार्ग नाहीये. अभिराम या मुलीशी लग्न करायला तयार झाला कारण ही तुझीच इच्छा होती ना.
आता जर का साखरपुडा झाला नाही तर अभिराम पुन्हा कधीच लग्नाला तयार होणार नाही देवा. या दोघांना एकत्र तूच आणलंस. यापुढेही ते सदैव एकत्र राहावेत एवढीच इच्छा आहे देवा. माझी एवढी इच्छा पूर्ण करशील ना देवा. लीला या घरची सून होईल ना. कृपा कर देवा. देवा, ही तर अंतराची अंगठी आहे. ही अंतराची अंगठी. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तू देवा. तुझे खूप खूप आभार. खूप खूप आभार. बस बरोबर बोलीस तू. तुला काही जमणार नाही. माझ्यासाठी मौल्यवान असलेली अंगठी तू हरवलीस. तू माझं घर सांभाळशील हे एक्सपेक्ट करणं पण चुकीचं आहे. मी चुकू शकतो का, पण माझ्या अंतराची निवड कशी कशी चुकू शकते? अंतराची निवड चुकीची असूच शकत नाही अभिराम. हो अभिराम, अंतराची निवड आणि माझा विश्वास कधीच चुकीचा ठरू शकत नाही. देवानंच तुला लीलासोबत लग्न करण्याचे संकेत दिलेत. देवानं तुझी परीक्षा घेतली आणि आता देवाच्याच आशीर्वादाच्या रूपात ही अंगठी तुला परत लाभली आहे. आजी, ही अंगठी तुम्हाला कुठे मिळाली? काही प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत, म्हणून मग ही देवाचीच इच्छा आहे असं समजायचं आणि पुढे चालायचं. तुम्हा दोघांना एकत्र करण्यासाठी देवानंच हे सगळं घडवलेलं आहे. तुमच्या उद्याच्या भविष्याची ही नांदी असावी असं समजायचं आणि पुढे चालायचं. लीला, रेवती, लीला कुठे आहे ते बघ. आपण निघूया. चल कालिंदी. थांबा. थांबा. कोणाला कुठेही जायची गरज नाहीये. अभिराम, लीला, या. हा साखरपुडा होणार.
आजी पण ह्यांच्याकडून अंगठी हरवली आहे ना, त्याचं काय करायचं? हरवली असेल पण ती योग्य ठिकाणी जाऊन पोहोचली. आणि आता तर त्या अंगठीला देवांचे आशीर्वाद लाभलेत. आता माझी खात्री पटली. ही अंगठी माझ्या होणाऱ्या सुनेच्या हातीच जाणार. म्हणजे ती अंगठी सापडली. पण ही अंगठी खोटी आहे ना? नाही, ही अंगठी खोटी नाही. ही माझ्या अंतराची अंगठी आहे. माझ्या अंतराच्या निवडीमुळे आणि आईच्या विश्वासामुळे लीलाला दिलेली जबाबदारी आज पार पडली. आणि ही अंगठी त्याची साक्षीदार आहे. देवाच्या मनातलं कोणीच कधीच बदलू शकत नाही. अगं कधी येणार आहे लक्ष्मीचा फोन? असं किती वेळ गाडीत बसून राहायचंय? हॅलो ताई, झालं? येऊ आता आम्ही? तुला एजंटच्या डोक्यावरती अक्षता टाकायची हौस असेल ना तर ये. म्हणजे अगं एजंटचा साखरपुडा माझ्याशी होणार आहे ना? होणार होता, पण आता तो त्या लीलाशी होणार आहे. अगं पण ताई असं कसं झालं? मला काही कळत नाहीये. इथे आम्हालाच काही कळत नाहीये, मग तुला कसं कळणार? ताई अगं काय झालं काय? बाबा घरी चला. अगं पण का? घरी चला बाबा. ए इकडे काय मँगो ज्यूस आहे? हो सर. अरे मस्त आहे. ते साखरपुड्याचा कार्यक्रम कुठे आहे? आतमध्ये. हा? जा. लीला चल या. चला सुरू कर. अभिराम कुठे आहे?